हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा प्रोमो आलेला आहे आणि लेटेस्ट प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आता इथे बाळजाने कायद्याचा वापर करून घेतलेला असतो आणि बाळजाने कायद्याचा वापर करून घेतल्यानंतर आता ती पुन्हा एकदा घरामध्ये घुसलेली असते। हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय, जाणून घ्यायचंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता प्रेक्षकांनो, इथे 16 एप्रिलचा प्रोमो आहे आणि त्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आता बाळजाने ताबडतोब पुण्यावरून एक वकील बोलवलेले असतात आणि साळुंके वकिलांकडून सल्ला घेतलेला असतो। जेव्हा आता इथे कृष्णा सभा घेत असते त्या सभेमध्येच तिने हा कांड केलेला असतो आणि नेमका काय कांड केलेला आहे, कायद्याचा सल्ला नेमका कसा घेतलाय, काय घेतलंय आणि बाळजाने कृष्णाला पायापाशी कसं काय आणलेलं आहे, ह्याच आपल्याला या गोष्टी सर्व आजच्या या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्यात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की बाळजा एका छोट्याशा खोलीमध्ये, एका छोट्याशा घरामध्ये राहते आणि तिथे अगदीच अस्वच्छता असते। जी बाळजा आतापर्यंत ऐशो आरामात जीवन जगलेली आहे त्या बाळजावर ही अशी राहण्याची वेळ आली, ती म्हणजेच की कृष्णामुळे, आणि त्यामुळे तिचा खूप जास्त जळफळाट होऊ लागलेला असतो। ती आता एका गोष्टीचा विचार करत असते, काही जरी झालं ना तरी मी इथे शांत बसणार नाही, असं तिच्या मनामध्ये हे सगळं काही विचार आणि ह्या सर्व गोष्टी सुरू असतात। त्याच वेळेला आपण पाहतो तिथे मैनावती आणि ही सगळी लोक आलेली असतात। मैनावती आणि ही सगळी लोक आल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मुद्दामूनच ते आता इकडे तिला खूपच म्हणजे तिच्या डोक्यात खूप काही भरवत असतात। काही जरी झालं तरी तू अशी आहेस, तू तशी आहेस, आणि त्यामुळे आम्ही त्या घरात राहतोय तर ते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी की तुला त्या घरामध्ये पुन्हा येता यावं आणि तुला न्याय मिळावा, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही त्या घरामध्ये राहतोय, असं तिचं म्हणणं असतं। तर आता बाळजा मात्र त्याच संधीचा फायदा घेते आणि बाळजाने इथे कृष्णाला एका गोष्टीचं चॅलेंज दिलेलं असतं की येणाऱ्या 24 तासामध्ये मी घरामध्ये पुन्हा येणार आहे, असं चॅलेंज तिला दिलेलं असतं। त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे बाळजा दलपतचा मोबाईल घेते आणि बाळजा दलपतचा मोबाईल घेऊनच ती आता इकडे एका साळुंके वकिलाला पुण्याला फोन करत असते आणि साळुंके वकिलाला पुण्याला फोन केल्यानंतर ती म्हणत असते, मी तुम्हाला काय सांगते ते तुम्ही नीट आणि व्यवस्थित ऐका। त्याच वेळेला साळुंके वकील म्हणत असतात की काय नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात। त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दलपत भाऊजींचा मोबाईल घेतलेला असतो आणि दलपतचा मोबाईल घेऊनच तिने आता इकडे हे सगळं काही करायला सुरुवात केलेली असते। दलपतचा फोन घेते आणि साळुंके वकिलाला ताबडतोब उद्याच्या बसनेच ती इकडे बोलवत असते। उद्याची बस जी आहे ती पकडा आणि ताबडतोब 5 गावाला निघून या, असं स्पष्टपणे तिने आता इथे सांगितलेलं असतं। आता ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर लगेचच आता मैनावती, दलपत हे सगळेजण म्हणत असतात, नेमकं तुम्ही काय करणार आहात, कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बोलत आहात ते तरी सांगणार आहात का? त्याच वेळेला ती म्हणत असते, नाही, आता काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी मी तुम्हाला नाही सांगणार, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र कृष्णा आणि हे सगळेजण लोक आता गावामध्ये निघालेले असतात। गावामध्ये आता कृष्णा सरपंच असल्यामुळे बऱ्याच काही गोष्टी इथे आता सुरू असतात आणि बऱ्याच काही गोष्टी इथे सुरू असल्यामुळे आता नवीन कामे आणि त्या सगळ्या गोष्टींचं आता इकडे त्यांना पाहायचं असतं आणि सगळ्या गोष्टींचं पाहायचं असल्या कारणाने आपण पाहतो की आता इकडे एक जे काही एजंट आहेत ते आलेले असतात आणि एक एजंट आल्यानंतर ते म्हणत असतात, खरं तर आता ह्या गावाला जो आहे ना तो एक निधी पास झाला होता, पण मला एक गोष्ट सांगा, तो निधी तुमच्या इथे गावाला त्याचा काहीच उपभोग भेटला नाहीये, म्हणजे जवळपास त्या रकमेचे एवढे पैसे आणि त्या एवढ्या सगळ्या गोष्टी नेमक्या कुठे गेल्या, असं आता इकडे ते बोलत असतात। त्याच वेळेला आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे कृष्णा म्हणत असते, मी तर आता 2 दिवसापूर्वीच सरपंच पदावर आलेली आहे आणि 2 दिवसापूर्वीच सरपंच पदाला आल्यानंतर आत्ता तर मला त्या गोष्टी काहीच माहिती नाहीयेत आणि त्यामुळे आत्ता मी तुम्हाला ते सगळं काही नाही सांगू शकत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता ती लगेचच म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्टीचा आता विचार करा की
हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी कोण करत होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे आत्तापर्यंत बाळजाबाई करत होत्या. आणि आत्तापर्यंत बाळजाबाई ह्या सगळ्या काही गोष्टी करत असताना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल अजिबातच असं काहीच माहिती नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की म्हणजे आम्हाला नाही समजलं की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. तर त्याच वेळेला आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर इकडे ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे म्हणजे जी पूर्वीची सरपंचीन बाई होते ना, त्याच सरपंचीन बाईनं हे सगळं काही केलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे तो सांगू लागतो. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दुष्यंत बाळजासमोर जातो आणि म्हणत असतो, हा कसला घाणेरडा खेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही खेळताय हे तुमचं तुम्हाला तरी समजतंय का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या दिवशीची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी मात्र इथे आता कृष्णा जी आहे ती गावातला निवाडा करण्यासाठी निघालेली असते. आणि कृष्णा आणि गावचा निवाडा करत असताना आपण पाहतो की आता लगेचच इकडे ती म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे आता तुम्हाला काही प्रश्न असतील, काही तुमची म्हणजे काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही विचारू सुद्धा शकता, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळजात तिथे आलेली असते. आणि बाळजात तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते, आता गावचा निवाडा तर सुनबाई बऱ्यापैकी करत आलेली आहेस, पण तुला एक गोष्ट सांगू का, ह्या सासूला तू न्याय निवाडा कशी करून देणार आहेस, ह्या सासूचा न्याय निवाडा करणार आहेस की नाही. तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही इथे काय करताय, तुमची इथे येण्याची हिंमत कशी झाली. त्याच वेळेला ती म्हणत असते, का नको येऊ, मी यायला तर पाहिजे ना, काही जरी झालं तरी सुद्धा मला तिथे यायलाच पाहिजे, असं आता इकडे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता वकील सोबत असतात आणि वकील सोबत असताना आता बाळजा म्हणत असते, कारण मला आता इथे न्याय हवाय, हे जे काही आढळरावांचं घर आहे ते माझ्या नावावर आहे आणि जर घर माझ्या नावावर असेल तर कोणत्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तू मला त्या घरातून बाहेर काढशील म्हणून. असं कोणत्याच कायद्यामध्ये लिहिलेलं नाही की तू मला घराच्या बाहेर काढशील म्हणून. चल मग बोल, काय करणार आहेस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला आता ह्यांची बोलती बंद झालेली असते. आणि ह्यांची बोलती बंद झाल्यानंतर त्यांना काय करावं काय नाही हे सुद्धा इथे आता समजत नसतं. आणि त्याचबरोबर आता कृष्णा अक्षरशः इथे हळवी झालेली असते. तिला तर ह्या सगळ्या गोष्टी अजिबात इथे कळत नसतात आणि ती विचार करत असते, आता मी काय करू, कशा पद्धतीने इथे ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊ. आणि त्यामुळे आता जे काही घर आहे ते तिच्या नावावर असल्या कारणाने तिला आता त्या लोकांना घरातून बाहेर सुद्धा काढता येत नसतं. आणि घरातून बाहेर काढता न आल्यामुळे आता इकडे ती आहे त्याच ठिकाणी थांबत असते. आता जेव्हा बाळजा त्या घरात पुन्हा येते आणि पुन्हा आल्याच्या नंतर ती म्हणत असते, हे घर माझं आहे आणि इथे राहण्याचा अधिकार माझा आहे, त्यामुळे मी आत्तापर्यंत ज्या पद्धतीने होते ना त्याच पद्धतीने इथे मी कायम राहणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही त्यामुळे आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला बाळजा तिच्या खोलीमध्ये जाते. आणि जी बाळजा आता इकडे अशा पद्धतीची झाली होती ती बाळजा मात्र आता लगेचच मूळ रूपामध्ये आलेली असते. आणि मूळ रूपामध्ये आल्यानंतर इकडे आता ती काही जरी झालं तरी सुद्धा लगेचच ती एका गोष्टीचा विचार करते की नेमकं काय झालं असेल. आणि त्याचबरोबर आता एक नाही तर हे सगळं घर माझं आहे आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा एका गोष्टीचा मी कायम विचार करणार आहे की आता मला इथून कोणीही घराबाहेर काढणार नाही आणि मला कोणीही इथून बाहेर जा म्हणण्याची कोणामध्ये सुद्धा हिंमत होणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलून झाल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे कृष्णा आता आणि त्याचबरोबर दुष्यंत हे दोघेही जण खचलेले असतात. कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंत हे दोघेही जण खचल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजेच की दुष्यंत आता कृष्णाला समजावून सांगत असतो. तो म्हणत असतो, आता आपल्याला आता सध्या तरी काहीच नाही करता येणार, कारण तुला एक गोष्ट सांगू का, सगळी प्रॉपर्टी आणि त्याचबरोबर सगळं काही आता तिच्या नावावर आहे आणि त्यामुळे आपल्याला काहीही बोलता येणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा आपण आता एका गोष्टीचा विचार करणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे की
एकच आहे आणि ती म्हणजे की आता बाळजाला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच न बोलणं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सामोरं जाणं हेच आपल्याला आता करावं लागणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते, सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. आता तिथे जी अनुसया आहे ती सुद्धा असते, पण बाळजा मात्र तिच्या नेहमीच्या तोऱ्यात आणि नेहमीच्याच जाग्यावर बसते. पण आता अनुसयाला ती इकडे घालून पाडून बोलत असते, कारण आता ही प्रॉपर्टी तिच्या नावावर आहे आणि त्यामुळे ही घराची मालकीन तर बाळजाच होणार आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आढळरावांना तर काय करावं आणि काय नाही हे आता समजत नसतं, कारण आढळरावांची आता इकडे दोन्ही बाजूंनी कोंडी झालेली असते हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र दुष्यंतला फार राग येऊ लागलेला असतो. दुष्यंत म्हणत असतो, तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन वागाल आणि ह्या सगळ्या गोष्टी कराल ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. तुम्ही असं कसं वागू शकता असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला कृष्णा आता दुष्यंतला आवरण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, एवढा ह्या सगळ्या गोष्टींचा आत्ता तुम्ही विचार करू नका. जे काही होतंय ना ते होऊ द्या, जे काही चाललंय ते होऊ द्या. नक्कीच सगळ्यांचे दिवस येतात आणि एक दिवस ह्यांचा सुद्धा अंत होणार आहे, ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता बाळजा म्हणत असते, आत्तापर्यंत बाळजाचं ह्या घरावर राज्य होतं, मग इथून मोहर सुद्धा ह्याच बाळजाचं ह्या घरावर राज्य राहणार आहे. किती पण येतील आणि किती पण जातील, कोणी काहीही म्हणो, पण ही बाळजा ती बाळजाच असणार आहे. आत्तापर्यंत गावचा कारभार होता, जरी कृष्णीने गावचा कारभार काढून घेतला असला तरी सुद्धा एक गोष्ट मात्र आहे, ह्या घरची मालकीन मीच आहे. त्यावेळेला आता कृष्णा बाळजाकडे जाते आणि बाळजाला म्हणत असते, काय हो, कुठल्या मातीच्या बनलेला आहात तुम्ही? स्वतःच्या पोराच्या मनाचा तरी विचार करायला हवा ना तुम्ही. त्याच वेळेला बाळजा म्हणत असते, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगू नकोस, मला काय करायचंय आणि काय नाही करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी इथे खंबीरपणे बघायला आणि करायला तयार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता बाळजाची पुन्हा इथे आढळरावांच्या रांगडे पाटलांच्या घरामध्ये पुन्हा एंट्री झालेली असते. त्यामुळे हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे की आता कृष्णा कशा पद्धतीने तिला सामोरी जाते, अनुसयाचं काय होतंय आणि त्याचबरोबर इकडे दुष्यंत आता त्याच्या आईबरोबर कसा वागतो हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा हळद रुसली कुंकू हसलं. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.